नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या व्हिडिओत आज आपण बघणार आहोत गावरान अंड 15 रुपयाला कसं विकावं। हा मित्रांनो, 15 रुपयाला अंड कसं विकायचं, सोबतच गावरान अंड कुठे आणि कसं विकायचं, कोणत्या मार्केटमध्ये विकायचं, काय बोलायचं, मार्केटिंग कशी करायची, अंडे या ठिकाणी कसे द्यायचे, कितीला द्यायचे, काय सांगायचं, किंवा आपलं कस्टमर आपलं गिराईक अंड्याला कसं शोधायचं आणि दररोज या ठिकाणी अंडे कशा प्रकारे आपल्याला विकता येऊ शकता। कारण की जर आपण या ठिकाणी गावरान किंवा गावठी अंड या ठिकाणी तुम्ही मार्केट जर बघितलं तर तुम्हाला याचे ठोक व्यापारी असेल किंवा बल्कमध्ये अंडे विकणे अतिशय कठीण जात असेल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे। हा मित्रांनो, कारण की तुमचे हा व्हिडिओ बघून बऱ्याच समस्या या ठिकाणी दूर होतील। म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला गावरान अंडे विकायला या ठिकाणी प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण A to Z माहिती या ठिकाणी देणार आहे। फक्त तुम्हाला आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत एकही सेकंद न चुकता जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला या ठिकाणी मी गॅरंटी देऊन सांगतो, तुम्हाला तुमचं अंड कुठं आणि कसं विकायचं या ठिकाणी सर्व प्रॉब्लेम दूर होऊन जातील। त्यामुळे या व्हिडिओला तुम्ही आत्ताच लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा। सोबतच मित्रांनो, आपण शेळी पालन, बोकड पालन, कोंबडी पालन, त्याचप्रमाणे दूध व्यवसाय आणि शेती संबंधी असेच महत्त्वाचे व्हिडिओ, ट्रिक्स असेल, उपाय असेल, त्याचप्रमाणे माहिती, बिझनेस प्लॅनिंग आपण आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती दररोज देत असतो। त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। जर तुम्ही आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक केलं तर येणाऱ्या काळातील महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम नक्कीच पोहोचत राहतील। तर चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, गावरान कोंबडीचं अंड म्हणलं तर ते अतिशय पौष्टिक मानलं जातं, आयुर्वेदिक मानलं जातं आणि ह्याचं प्रोडक्शन देखील अतिशय कमी असतं। पण तरी देखील हवं तसं याला मार्केट अजून देखील उपलब्ध झालेलं नाही आहे। कारण की जेव्हा आपण 5, 10, 20 कोंबड्या पाळतो त्यावेळेस आपले जे अंडे असतात ते आपण सहजपणे विकतो। पण जेव्हा आपण या ठिकाणी मोठ्या क्वांटिटीत, मोठ्या संख्येने जर अंडी प्रोडक्शन उत्पादन करत असाल त्यावेळेस आपण दररोज अंडे कुठं विकायची, कशी विकायची, अनेक जणांना समस्या येते, बरोबर। मग त्यासाठी जर आपण डोकं लावून किंवा व्यवस्थित त्याचं नियोजन जर केलं तर तुम्हाला या ठिकाणी अंडे अगदी तुम्ही 10 काय 15 रुपयालासुद्धा विकू शकता। ते कसं तर बघा, सर्वप्रथम मी तुम्हाला 2-3 या ठिकाणी मुद्दे क्लिअर करतो आणि मग आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक मुद्द्याचं या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत, बरोबर। आता बघा, आजकालच्या युगात जर तुम्ही मार्केटमध्ये गेलात किंवा कुठेही गेलात तर तुम्हाला हॉटेलवरती दिसेल गावरान मटण किंवा गावरान चुलीवरची भाकर। बघा, चुलीवरची भाकर, त्यानंतर तुम्ही बघायला गेलात तर मातीचे भांडे तुम्हाला बघायला भेटेल, त्यानंतर तुम्ही बघायला गेलात तर गावठी भाजीपाला बघायला भेटेल, ऑर्गॅनिक भाजीपाला बघायला भेटेल, बरोबर, किंवा मग प्युअर गावरान गाईचं दूध तुम्हाला महाग बघायला भेटेल। म्हणजे बघा, आपल्या ज्या आजच्या पिढीचा कल आहे तो पुन्हा या ठिकाणी पारंपरिक गोष्टीकडे चाललेला आहे, बरोबर। म्हणजे लोकांना या ठिकाणी एक नैसर्गिक गोष्टींची किंवा ऑर्गॅनिक गोष्टींची, गावठी गोष्टींची किंमत हळूहळू या ठिकाणी परत कळत चालली आहे। पण बघा, ज्या लोकांना या गावठी गोष्टींची किंमत आहे पण त्यांना या ठिकाणी गावठी वस्तू भेटत नाही आहे। आपल्याकडे गावठी वस्तू आहेत पण त्या गावठी वस्तूंना आपल्याला हवं तसं गिराईक भेटत नाही आहे। म्हणजे बघा, ज्याला पिकवता येतं त्याला विकता येत नाही आहे, अशी ही गंमत झालेली आहे, बरोबर। आणि ह्याचा फायदा काय होतो की जे बॉयलर अंडे असतात किंवा जे हायब्रिड वस्तू असतात त्यांचं प्रोडक्शनही मोठ्या प्रमाणात असतं आणि त्याची व्यापारही मोठ्या प्रमाणात असते आणि त्यामुळे लोक जे गिराईक असतं ती या ठिकाणी बॉयलर अंडे असेल किंवा ज्या पण हायब्रिड वस्तू असतील त्यामध्ये आपली जी पण गरज आहे या ठिकाणी भागवत असतं। पण जर त्यांना आपण आपला माल या ठिकाणी हायब्रिडपेक्षा थोडं 1-2 रुपये जास्त असेल किंवा मग त्याला आपण आपल्या प्रोडक्टची किंमत किंवा व्हॅल्यू किंवा त्याचा फायदा जर आपण त्यांना पटवून दिला तर तो नक्कीच आपल्या मालाची किंमत या ठिकाणी डबलसुद्धा देऊ शकतो। आता तुम्ही म्हणाल की हे ऐकायला सोपं आहे पण जेव्हा आपण ॲक्च्युअलमध्ये करतो हे खूप अवघड असतं। तर बघा, तुम्ही कोणतीही गोष्ट करा किंवा बघा, तुम्ही थोडक्यात बघा, तुम्हाला जर 20-25 हजाराची नोकरी पाहिजे असेल त्यासाठी तुम्ही इतकं शिकता, अभ्यास करतात, खूप मेहनत करतात,
तेव्हा कुठं जाऊन तुम्हाला 20-25 हजार रुपये या ठिकाणी महिन्याला पगार भेटतो. मग साहजिकच गोष्ट आहे, तुम्ही जर तुमचा व्यवसाय करून किंवा कोंबडी पालन करून महिन्याला तुम्ही लाखो हजारो कमाईचे स्वप्न पाहत आहेत, तर तुम्हाला थोडी तर मेहनत या ठिकाणी करावी लागेल. आता कसं कसं करायचं, काय काय करायचं त्याबद्दल बोलूया. आता बघा, तुम्हाला मी एक ट्रिक सांगतो ज्यामुळे तुम्ही तुमचं अंडं 10-15 रुपयाला सहजपणे विकू शकता. आणि दुसरी ट्रिक सांगतो ज्यामध्ये तुम्ही तुमचं अंडं या ठिकाणी 20 ते 40 रुपयाला विकू शकता. आता दोन्ही ट्रिक सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम म्हणजे दवाखाना आणि मेडिकल. बघा, आजकालच्या युगामध्ये जे पण आजार आहे, म्हणजे जेव्हापासून लॉकडाऊन आलं त्यापासून जर तुम्ही बघायला गेला तर त्या ठिकाणी अनेक प्रकारचे आजार असेल किंवा लोकांना एक ॲक्च्युअलमध्ये आपल्या आरोग्याची किंमत या ठिकाणी समजलेली आहे. आणि जर तुम्ही बघायला गेलात, एखाद्याला मुक्का मार लागलेला असेल किंवा जे आजारी म्हातारे पेशंट असेल, जे वयस्कर लोक असतील, त्यांना डॉक्टरांनी रोजचे अंडे खाण्यासाठी सल्ला दिलेला असतो, बरोबर. मग अशा वेळेस ते लोक आपल्या आरोग्यावरती हजारो लाखो रुपये महिन्याचे खर्च करत असतात. आणि त्यावेळेस जर तुम्ही त्यांना आयुर्वेदिक आपलं जे गावठी अंडं असतं ते जर तुम्ही त्यांना तुम्ही विकलं तर ते तुम्हाला त्याची एक योग्य किंमत ते सुद्धा तुम्हाला द्यायला तयार असतात. कारण की ते जर औषधं गोळ्यांवरती किंवा त्यांच्या आरोग्यावरती हजारो लाखो रुपये महिन्याला खर्च करतायत, तर त्या ठिकाणी तुमचं ते अंडं 5-10 रुपये जास्त देऊन सहजपणे घेतील. फक्त तुम्हाला तसं गिऱ्हाईक शोधलं पाहिजे. आता याला गिऱ्हाईक कसं शोधायचं ते पण मी पुढं सांगतो, पण थोडक्यात त्यांना कसं सांगायचं तर बघा, त्यांना पटवून दिलं पाहिजे तुम्ही की तुमच्या आरोग्यावर तुम्ही इतके हजारो रुपये गोळ्या औषधामध्ये खर्च करू राहिले, तर त्याऐवजी जर तुम्ही दिवसाला आमच्याकडून गावठी अंडे घेतले, आम्ही जे आमचं अंडं बनवतो ते 100% गावठी नैसर्गिक आमच्या कोंबड्या आहेत. आणि त्यामध्ये आम्ही जे आमचं नियोजन आहे ते संपूर्ण गावठी आहे, गावाकडं आहे. हवं तर तुम्ही तुमच्या फार्मचे 1-2 व्हिडिओ काढून किंवा व्हॉट्सअपला मेसेज टाकून या ठिकाणी एक व्हिडिओ बनवा की तुम्ही कशाप्रकारे अंडे या ठिकाणी उत्पादन घेत आहेत. आणि त्यांना पटवून द्या की आमचं जे अंडं आहे हे 100% आयुर्वेदिक आहे, गावठी आहे. आणि त्यानंतर तुम्ही त्यांना सांगा की आम्ही तुम्हाला दररोज अंडे देत जाऊ, दररोज तुम्हाला घरपोच अंडे देत जाऊ. फक्त तुम्ही काय करायचं आहे, आम्हाला एक व्हॉट्सअपवर मेसेज टाका किंवा आम्हाला कॉल करा. आम्ही दर रविवारी असेल, बुधवारी असेल, शनिवारी असेल किंवा आठवड्यातून 1-2 दिवस तुम्ही फिक्स करा. आणि त्या दिवशी त्या एरियामध्ये जितके पण लोक असतील किंवा या ठिकाणी दवाखाना मेडिकलजवळ जितके पण लोक असतील, जे दवाखाना असेल त्यांना तुम्ही या ठिकाणी आठवड्यातून 2-1 दिवसातून अंडे या ठिकाणी देत जा, बरोबर. आता द्यायचे कोणाला तर तुम्ही दवाखान्यामधील कोणी स्टाफ असेल, डॉक्टर असतील किंवा मेडिकलवाला ज्यांचं मेडिकल असेल त्यांना तुम्ही डायरेक्ट पर्सनली कॉन्टॅक्ट करा. त्यांना तुम्ही एक समजून सांगा की जर तुमच्याकडे पेशंट येत असतील ज्यांना गावठी अंड्याची गरज आहे, अशा लोकांना तुम्ही आमचे अंडे प्रमोट करा. म्हणजे त्यांना सांगा की आमच्याकडे गावठी अंडे भेटतात आणि हे लोक खूप चांगले अंडे, नैसर्गिक अंडे तुम्हाला देऊ शकतात. त्यांना तुम्ही कस्टमर घ्यायला सांगा. आणि त्या बदल्यामध्ये तुम्ही दर अंड्यामागं किंवा महिन्याला, आठवड्याला किंवा तुम्ही त्यांना काहीतरी कमिशन या ठिकाणी ठरवा. म्हणजे जेणेकरून काय होईल की ते लोकसुद्धा तुम्हाला गिऱ्हाईकं बघतील आणि या ठिकाणी तुमचं प्रोडक्शन किंवा तुमचं अंडी या ठिकाणी तुम्ही आरामशीर विकू शकता. सुरुवातीला हे शोधणं अवघड जाईल, पण एकदा तुमची लाईन बसली मग तुम्ही आजूबाजूचे जरी अंडे घेऊन विकले तरी या ठिकाणी तुम्हाला फायदा होऊ शकतो. दुसरं जे मार्केट आहे बघा, शेवटचे 2 मार्केट मी जे सांगणार आहे ते अतिशय महत्त्वाचे, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, बरेच लोक या ठिकाणी व्हिडिओला लाईक करत नाही आहेत, तर मी तुमच्या भावासारखा आहे, मुलासारखा आहे, मित्रासारखा आहे. हात जोडून कळकळीची तुम्हाला विनंती आहे, आत्ताच्या आत्ता प्रत्येकाने आपल्या या व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि मला लगेच तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला कोंबडी पालन कशासाठी करायचं आहे किंवा तुम्हाला या ठिकाणी अंडी उत्पादन करायचं आहे का मांस उत्पादन करायचं आहे. आणि सोबतच तुमचा जिल्हा मला कमेंट करायचा नक्की करायचं आहे प्रत्येकाने. मग बघा, दुसरं जे आपलं मार्केट आहे ते आहे बिल्डिंग सोसायटी किंवा या ठिकाणी सिटी, शहर. आता बघा, जर तुम्ही मोठ्या शहरात गेला, सकाळी तुम्ही 5-6 वाजता जा, तर त्या ठिकाणी तुम्हाला बागेमध्ये, बरोबर, त्या ठिकाणी बागेमध्ये बागा असेल किंवा या ठिकाणी जे पार्क असेल, त्याचप्रमाणे रस्ता असतो, त्या रस्त्यावरती तुम्हाला अनेक लोक या ठिकाणी चालताना दिसतील, कोणी पळताना दिसेल, कोणी योगा करताना दिसेल. म्हणजे ते लोक हे खरोखर तुमचे गिऱ्हाईक आहे.
कशावरनं? कारण की त्या लोकांना त्यांच्या आरोग्याची, त्यांच्या जीवनाची खरी किंमत या ठिकाणी कळलेली आहे. त्यामुळंच ते इतकी थंडी असो, पाऊस असो, ते सकाळी उठून 4-5 वाजता उठून या ठिकाणी ते चालतात, व्यायाम करतात, योगा करतात. म्हणजे त्यांना खरोखर त्यांच्या आरोग्याची काळजी आहे. आणि असे लोक या ठिकाणी खरोखर तुमच्या अंड्याची किंमत या ठिकाणी ओळखत आहेत. मग तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला एक फक्त पॅम्पलेट बनवा किंवा एका कागदावर तुम्ही गावठी अंड्याचे फायदे काय आहे तुम्ही एका कागदावर लिहून घ्या. आणि त्यांना एक गिऱ्हाईक तुम्ही जर तुम्हाला या ठिकाणी कस्टमर दिसतो आहे तर तुम्ही त्या ठिकाणी पॅम्पलेट वाटा. जर तुमची कम्युनिकेशन स्किल जर चांगली असेल किंवा तुम्हाला त्यांना पटवून देता येत असेल तर तुम्ही डायरेक्ट त्यांना सांगा. 4-5 जणांना एका ठिकाणी गोळका आला, तुम्ही त्याला एका ठिकाणी गोळा करा आणि त्यांना डायरेक्ट सांगा की बघा या ठिकाणी आपल्या गावठी अंड्यामध्ये काय काय फायदा होतो किंवा गावठी अंडं तुम्ही खाल्लं किंवा त्यामुळं तुम्हाला कोणते कोणते आजार दूर होऊ शकतात किंवा त्याच्यापासून तुम्हाला काय काय बेनिफिट भेटू शकतं ते तुम्ही त्यांना सर्व पटवून द्या. त्याप्रमाणे तुम्ही आमच्याकडून दररोज अंडे घेत जा असं करून तुम्ही ते कन्व्हिन्स करा. आणि जसं तुम्ही दवाखान्यामध्ये 8 दिवसातून एकदा म्हणजे 2-3 दिवसातून एकदा जसं अंडे तुम्ही पुरवत होतात तसं देखील तुम्ही एक जागा निश्चित करा आणि त्यांना सांगा की मी दर रविवारी किंवा दर बुधवारी या ठिकाणी उभा राहील, तुम्ही मला कॉल करा, मी या ठिकाणी माझे अंडे घेऊन येईल, तुम्ही इथून तुमचे अंडे पिकअप करून घेत जा. त्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे आपला तो अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे शाळा. बरोबर, शाळा. कारण की आजकाल लोक शिक्षणावरती असेल किंवा मुलांच्या आरोग्यावरती खूप मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहेत. मुलांच्या करिअरसाठी अनेक लोक लाखो रुपयाचे देखील खर्च करत आहेत आणि सोबतच आपल्या मुलाचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी ते एक बारीक बारीक गोष्टीची काळजी घेत आहेत. आता जर मी माझ्या आजूबाजूला बघितलं तर अनेक लोक असे आहेत की त्यांची मुलं अजून लहान आहेत, पण त्यांना पुढच्या 5 वर्षानंतर म्हणजे 10वी नंतर त्यांना काय करिअर करायचं आहे त्याचा विचार ते आत्तापासून करत आहेत. म्हणजे बघा, आजकालचे पालक किंवा आईवडील इतके ॲक्टिव्ह आहेत किंवा इतकी काळजी घेतात आपल्या मुलांची, तर ते आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी किती देखील पैसे खर्च करू शकतात. बरोबर. मग जर तुम्ही त्यांना या ठिकाणी गावठी अंड्याची किंमत पटवून दिली, ज्याप्रमाणे मी दवाखान्यात सांगितलं असेल किंवा बिल्डिंग सोसायटीमध्ये सांगितलं असेल, त्याचप्रमाणे जर तुम्ही शाळेच्या बाहेर उभं राहून सुरुवातीला 8 दिवस, महिनाभर प्रत्येक पालकांना किंवा तुम्ही पॅम्पलेट वाटून प्रत्येकांना तुम्ही एक घोळक्याला असं तुम्ही एक पटवून दिलं की असं असं आहे, तुम्हाला आमच्या अंड्याची किंमत, व्हिडिओ बनवा, मेसेज बनवा, पॅम्पलेट बनवा. सुरुवातीला थोडा खर्च येईल, मेहनत पण लागेल, वेळ पण लागेल, पण एका दिवसात काही होत नसतं. प्रत्येक गोष्टीला मेहनत करावी लागते, थोडी स्मार्ट वर्क पण करावं लागतं. त्यामुळे तुम्हाला वेळ लागू शकतो, पण एकदा तुमच्याकडं गिऱ्हाईक आलं आणि तुम्ही त्याचा विश्वास जिंकला, त्याला तुम्ही क्वालिटी दिली, तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी लाईफ टाईम तुमचं गिऱ्हाईक तुमच्यासोबत लॉयल नक्कीच राहील. त्यामुळे तुम्ही गिऱ्हाईक बनवा, क्वालिटीवर फोकस करा. आता सगळ्यात शेवटची पद्धत, यामध्ये मी तुम्हाला तुमचं अंडं 40 रुपयाला कसं विकायचं हे सुद्धा सांगणार आहे आणि चौथं मार्केट ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक नक्की बघा आणि अजून पण व्हिडिओ लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट नक्की करा. सोबतच बघा, आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अशा टेक्निक आपल्या शेतकरी मित्रांसाठी दररोज आणत असतो. तर प्लीज माझी सर्वांना कळकळीची हात जोडून विनंती आहे, आत्ताच्या आत्ता आपल्या ह्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला लगेच आत्ताच्या आत्ता कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आता बघा, जे आपलं चौथं मार्केट आहे ते म्हणजे जिम, अकॅडमी, त्याचप्रमाणे जसं मी सांगितलं पार्क, जिम, अकॅडमी, पार्क, रस्ता किंवा दवाखाना. आता हे सर्व मार्केट या ठिकाणी तुम्ही तुमचं अंडं 40 रुपयाला कसं विकू शकता हे यावरती मी बोलणार आहे. पण बघा, थोडक्यात त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, जर जिम असेल तर जिममध्ये देखील असे भरपूर लोक आहेत की जे दररोज उकडलेले अंडे असतील किंवा गावठी अंडे असेल यांना दररोज या ठिकाणी खायचे असतात. बरोबर. पण त्यांना गावठी अंडे न भेटल्यामुळं ते काय करतात, बॉयलरचे अंडे खातात. बरोबर. जर तुम्ही त्यांना गावठी अंडे रोजच्या रोज पुरवले तर नक्कीच तुमच्याकडून ते अंडे घेतील. सोबतच ह्या ठिकाणी तुम्ही जर जिमच्या मालकाला जरी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना तुम्ही काही कमिशन ठेवली किंवा अंड्यामागं त्यांना काही कमिशन ठेवली तर ते नक्कीच तुम्हाला मोठ्या प्रमाणात गिऱ्हाईक देखील आणून देतील. आता जो आपला महत्त्वाचा पॉईंट की 40 रुपयाला किंवा 20-30 रुपयाला, 20 ते 40 रुपयाला अंडं कसं विकायचं. आता बघा, त्यासाठी तुम्हाला थोडंसं आपली लाजलज्जा असेल थोडीशी साईडला ठेवायची आहे. पहिली गोष्ट क्लिअर करतो की कोणताही धंदा करण्यामध्ये
लाजायचं अजिबात नसतं, कारण की लोक नावं ठेवतात, लोक खायला देत नाही. कारण की मी देखील एक शेतकरी आहे, मी देखील एक स्वतः उद्योजक आहे आणि मला या अनुभवात मी सांगतो की लोक सुरुवातीला खूप हसतात. आता माझ्या व्हिडिओ खाली देखील बरेच लोक कमेंट करतात की सर तुम्ही असे काय व्हिडिओ बनवतात, हिशोब चुकला एका वेळेस. तर मला देखील निगेटिव्ह कमेंट येतात, बरोबर. माझ्या देखील काही गोष्टी चुकत असतील, मी पण माणूस आहे, मला देखील खूप वाईट कमेंट येतात. पण मी काय करतो, त्या कमेंट बघतो, ॲक्च्युअलमध्ये जर माझं चुकत असेल तर त्यामध्ये मी सुधारणा करायचा प्रयत्न करतो आणि या ठिकाणी माझं काम या ठिकाणी करत राहतो. त्याचप्रमाणे तुम्हाला देखील काय करायचं आहे, जर तुम्हाला धंद्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल, लाज लज्जा थोड्या वेळ साईडला ठेवायचं आहे. आपल्या आईवडिलांचा, आपल्या मुलांचा, आपल्या परिवाराचा किंवा आपल्या समाजाचा आपला स्वतःचा विचार करायचा आहे, आपल्या परिस्थितीचा विचार करायचा आहे आणि या ठिकाणी आपल्या कामावर लक्ष द्यायचं आहे आणि बिनधास्त घुसायचं आहे. आपल्याकडे जी कला आहे ती सादर करायची, आपल्याकडे जो माल आहे त्याला प्रेझेंट करायचं आहे, लोकांना त्याची क्वालिटी दाखवून द्यायची आहे. ज्यावेळेस तुमच्याजवळ पैसा येईल त्यावेळेस जे लोक तुम्हाला हसतायत ते नक्कीच तुम्हाला या ठिकाणी सलाम ठोकतील, तुमची या ठिकाणी कौतुक करतील. कारण की जेव्हा तुमच्याकडे पैसा असतो तेव्हा तुम्हाला कोणीच नावं ठेवत नाही. त्यामुळे बघा, चौथा जो आपला मार्ग आहे तो म्हणजे काय करायचं आहे, जिम, अकॅडमी, रस्ता, पार्क, ह्याच्या दवाखाना, ह्याच्या बाहेर तुम्ही काय करू शकता की तुमच्याकडे जे गावठी अंडं आहे त्याला तुम्ही उकडून तुम्ही या ठिकाणी त्याला मीठ मिरची लावा किंवा मग उकडून अंडं तुम्ही ह्या ठिकाणी ठेवा. म्हणजे जे अकॅडमीचे मुलं आहेत, जेव्हा ते सकाळी डायरेक्ट 8 वाजता किंवा 6 वाजता ग्राउंडवर जाऊन ग्राउंडवरती जाऊन जेव्हा त्यांना खरोखर काहीतरी प्रोटीनयुक्त खाद्य खायची गरज असते, त्याचप्रमाणे जे लोक जिम करतात आणि जिम करून झाल्यानंतर त्यांना काहीतरी प्रोटीनयुक्त आहार घ्यायचा असतो, त्याचप्रमाणे जे लोक आजारी असतात, दवाखान्यात असतात, ते घरापासून खूप दूर असतात, अशा वेळेस ते त्यांना योग्य पौष्टिक किंवा या ठिकाणी प्रोटीनचं खाद्य या ठिकाणी भेटत नाही आहे, बरोबर. आणि जे लोक पार्कमध्ये असतात, म्हातारे माणसं असतील किंवा जे आजारी पेशंट असतील, असे लोकसुद्धा पार्कमध्ये बसायला आलेले असतात. मग अशा लोकांना जर तुम्ही डायरेक्ट रेडी टू ईट म्हणजे डायरेक्ट खाण्यासाठी अंडं रेडी असेल, म्हणजे त्यांना तुम्हाला काय करायचं आहे, डायरेक्ट पैसे घ्यायचे, अंडं द्यायचं आणि ते जागेवर या ठिकाणी खाऊ शकता. मग त्यासाठी तुम्ही यूज अँड थ्रो प्लेट घ्या आणि त्यांना तुमचं अंडं उकडून अंडं घ्या आणि त्यांना तुम्ही या ठिकाणी कट करून देऊ शकता. मग ते जागेवरती अंडं खातील. म्हणजे तुम्ही जर एक कच्चं अंडं या ठिकाणी 10-15 रुपयाला विकताय, तेच तुम्ही ते बॉईल अंडं 20-30 रुपयालासुद्धा विकू शकता आणि लोक तुमच्याकडून घेतील पण. कारण की लोक एक 15-20 रुपयाला आरामशीर वडापाव, सँडविच, समोसा खात असतात. मग ते पौष्टिक अन्न का खाणार नाही. जर तुम्ही डायरेक्ट त्यांना उकळलेलं अंडं देत असाल तर ते नक्कीच तुमच्याकडून घेतील आणि या ठिकाणी तुमचा पण फायदा होईल, त्यांचा पण फायदा होईल आणि प्लस तुमचं स्वतःचं घरगुती अंड्यांचं प्रोडक्शन असेल तर तुम्हाला डबल किंमत या ठिकाणी बघायला भेटेल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे गावठी अंडं आहे ते तुम्ही सहजपणे 15 रुपयाला किंवा त्यापेक्षा जास्त किमतीसुद्धा विकू शकता. थोडीशी मेहनत आहे, थोडेसे कष्ट आहे, थोडंसं डोकं लावावं लागेल, पण एकदा तुम्हाला ही कला शिकले तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. बघा मित्रांनो, मला साधं बोलायला आवडतं, जास्त बोलायला आवडतं. व्हिडिओ थोडासा मोठा झाला असेल तर हात जोडून तुमची पुन्हा माफी मागतो. पण या ठिकाणी प्लीज माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत जा. कारण की माझ्यासारख्या लोकांचा व्हिडिओ जर तुम्ही संपूर्ण बघितला तर या ठिकाणी एक शेतकरी कुटुंबातून आहे, मी देखील माझ्या शेतकरी मित्रांसाठी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्हाला पण वाटत असेल की माझा हा व्हिडिओ खरोखर कोणाच्या उपयोगी ठरू शकतो किंवा कोणाचा तरी या ठिकाणी फायदा होऊ शकतो, तुमच्या मित्रमैत्रिणींचा, तुमच्या गावचा जर फायदा होत असेल या माहितीपासून, तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही प्रत्येकापर्यंत शेअर करा. तुमच्या गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपला टाका, स्टेटसला टाका, पर्सनली तुम्ही व्हॉट्सअपच्या मेसेजमध्ये आपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. म्हणजे प्रत्येकाला कळू द्या आपल्याजवळ काय आहे, आपली किंमत साऱ्या जगाला कळू द्या. सोबतच जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की आपल्या या व्हिडिओ लगेच लाईक करा, सोबत कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला आणि येणाऱ्या काळात कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ते मला कमेंट करा. आणि असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आत्ताच्या आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. धन्यवाद.